तांबूस फुटता उधळलाली भूपाळी राम पारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी 2 वर्ष कोरोनामुळे बंधनात अडकलेला नवरात्रोत्सव यंदा मोठ्या जोशात साजरा करण्यात आला। नवरात्रोत्सव मंडळाकडून देवीची प्रतिष्ठापना केली। यावेळी कोरोनारूपी दानव कायमचा ठेचून टाका असं मागणं भक्तांनी केलं आहे। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी संकट निवारी संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी जय देवी। यंदा मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जात असून ऐतिहासिक श्रीदेवी भवानी माता मंदिरात देखील 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सावंतवाडी शहरामध्ये संस्थान कालापासून अगदी 350-400 वर्षापासून अगदी या ठिकाणी दुर्गा मातेचा उत्सव साजरा केला जातो आणि हेच ठिकाण आहे ते सावंतवाडी इथल्या कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये असणारं हे श्री देवी भवानी मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो। हे मंदिर आहे, या ठिकाणी दररोज पूजा अर्चा होतेच, मात्र नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं 9 दिवस उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो। आपल्यासोबत अजित शिरवलकर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय सांगाल, किती वर्षांचा हा इतिहास आहे आणि ह्या मंदिराची स्थापना नेमकी कशी झाली? 3.5 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, 350 वर्षापूर्वीचं। या ठिकाणी निंबाळकर भोसले यांचा वाडा होता या ठिकाणी आणि तो वार्षिक इथे गोंधळ आणि भवानीचा उत्सव, त्यांचा पाटा हा भवानीचा स्थानिक पाटा आहे त्यांचा, तो इथेच राहिला आणि कामानिमित्त हे लोक सगळे बाहेर गावी गेले। आता इंदोरला असतात, कुठे मुंबईला आहेत, कुठे लांब लांब आहेत, ते काही का पैसे आमच्या कळसुकर हायस्कूलमध्ये पाठवून ते कार्यक्रमासाठी मदत करून या एक ठिकाणी भवानीचा गोंधळ करून घेतो आम्ही। मी आज 40 वर्ष या ठिकाणी आहे, माझा भाऊ आणि मी दोघं मिळून आम्ही या ठिकाणी सेवेला भवानीच्या। आम्ही निंबाळकर भोसले यांचे नातू, हा 40 वर्ष ह्या सेवेमध्ये आहोत आणि इथे वार्षिक जो गोंधळ आहे आणि इतरही काय कार्यक्रम असेल, कोणाही काय असेल ते सगळे कार्यक्रम इथे पार करतो। 9 इथे भजन असतं, नंतर गरबा खेळतात बायका, हळदी कुंकवाचा फुगड्या घालतात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, परत ते सप्तशती पाठाचं वाचन केलं जातं मराठीतलं, कुंकुमार्जन सेवा केली जाते। देवीकडे जे काय स्थानिक ज्याप्रमाणे मोठ्या संस्थान ठिकाणी जे कोल्हापुरात आणि तुळजाभवानीच्या ठिकाणी जसं सेवा होते भवानीची, तशी या ठिकाणी सेवा केली जाते। महिलांचा पण नेहमी नवरात्राचा सहभाग असतो याच्या। आता सगळ्या जणी जमा होतात, फुगड्या, दांडिया, गरबा, पोरी अशा सगळ्या मिळून हे करतात, हळदी कुंकू करतो, कुंकुमार्जन करतो, सगळ्यांना हे करून भटजी। नक्कीच सावंतवाडीतलं ऐतिहासिक
शहर आणि ऐतिहासिक शहरातलं हे ऐतिहासिक असं देवस्थान याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. भवानी मातेच्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला असून अगदी राजेसाहेबांच्या काळामध्ये जी घराणी होती त्यातलं एक घराणं म्हणजे निंबाळकर घराणं आणि निंबाळकर वाड्याच्या ठिकाणी असणारा हा पाटा भवानी देवीचा पाटा. या ठिकाणी दररोज पूजा अर्चा होतेच, मात्र नवरात्रीतले 9 दिवस इथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि विविध जे उत्सव आहेत, सण आहेत, मग गरबा असेल, भजन असेल, हे सगळे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. इतरत्र पाहिलं तर मूर्तीची पूजा ही 9 दिवस केली जाते, इथं सार्वजनिक मंडळामध्ये केली जाते. मात्र इथे प्रत्यक्षात देवीची मूर्ती आहे जी या मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे, त्या देवीच्या मूर्तीलाच पूजा अर्चा केली जाते. शेजारी उत्सव मूर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर असा आगळा वेगळा उत्सव हा सावंतवाडी शहरातील जे ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक शहराला जो वारसा लाभला आहे, जो अगदी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या घराण्यातलंही जे दैवत त्यांचं भवानी दैवत आहे त्याच दैवतापैकी हे दैवत या ठिकाणी असून अगदी मोठ्या उत्साहात इथले नागरिक आहेत, इथले सावंतवाडीकर भाविक आहेत, ते मोठ्या उत्साहात हा नवरात्रीचा सण साजरा करतात. बाजारपेठ मित्रमंडळ सावंतवाडी इथं देखील नवदुर्गेची स्थापना करण्यात आली असून यंदा या मंडळाचं 32वं वर्ष आहे. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त देशभक्ती जागृत करणारी थीम इथं साकारली आहे. सावंतवाडीमध्ये देखील नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि सावंतवाडी बाजारपेठ मित्रमंडळ म्हणजे नतलाज कॉर्नर मित्रमंडळाची ही दुर्गा माता आहे जी विराजमान झालेली आहे. यंदा 32वं वर्ष जे आहे ते या मंडळाचं आहे आणि नवरात्र उत्सवास प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे. हे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत, जे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गावकर असतील, गौंडळकर असतील, स्वतः केनवडेकर असतील, सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. काय सांगाल, 32वं वर्ष आहे, दरवर्षी मोठा उत्साह असतो. कोरोनानंतर यावर्षी मोठा उत्साह दिसतोय आणि 75व्या अमृत महोत्सवाची थीम आहे, काय सांगा? आता ह्या आमच्या मंडळाला 32 वर्ष झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला उत्सव हा सावंतवाडीचा. ह्यावेळी 2 वर्ष आपली कोरोनात गेली, आम्ही नियम बाळगून उत्सव केला. ह्यावेळी आम्ही धूमधडाक्यात उत्सव करणार, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे जोरदार आम्ही करणार. यावेळी गेले अनेक वर्ष तुम्ही हा उत्सव बघता, काय सांगा? 91 पासून मी या उत्सवाचं सगळं आयोजन वगैरे आम्ही करतोय. 1991 पासून म्हणजे जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत मी अविरत कार्य केलेलं आहे मंडळाच्या या कार्यक्रमासाठी. यावर्षी 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे एक तिरंगी थीम ठेवलेली आहे, पूर्णपणे तिरंगी कलर असं हे केलेलं आहे आणि कार्यकर्ते वगैरे उत्साहात. गेली 2 वर्ष सोडली तर बाकी आमचे नेहमीचे कार्यक्रम सगळ्या प्रकारचे असतात, चांगले असतात. बराच प्रतिसाद असतो, भजन, कीर्तन, फुगड्या, सांस्कृतिक कार्यक्रम. तसंच नवस फेडायला म्हणून भरपूर महिला येतात, त्यांचे नवस बऱ्याच जणांचे बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहेत. दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रमही होतात, लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आणि बरं आहे एकंदर सगळं. 32वं वर्ष आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्ते आहेत, या उत्सव समितीचे अध्यक्ष सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, अध्यक्ष म्हणून जबाबदारी तुमच्यावर आहे? अध्यक्ष म्हणून काय मोठी जबाबदारी आहे असं काही नाही आहे, कारण सगळे कार्यकर्ते आम्ही एकच असतो, त्यामुळे मोठंसं काही नाही. पण आम्ही एकजूट आहे, त्यामुळे प्रोग्राम पण करताना एकजुटाने करतो, त्यामुळे मोठंच असं काय वाटत नाही आहे. काय सांगाल, तुम्ही पण सोबत आहात, कसे उत्सव असतील यावर्षी? भरपूर मोठ्या प्रमाणात उत्सव होतील. ह्या वर्षी 2 वर्ष आमची कोरोनाच्या ह्याच्यात हे केल्यामुळे ह्यावर्षी आम्ही भरघोस कार्यक्रम घेतले आहेत. फुगड्या आहेत, दांडी आहेत आणि एक ऑर्केस्ट्रा ठेवला आहे. यावेळी मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय तर जे भाविक आहेत ते सुद्धा इथे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत आणि या ठिकाणी ओटी भरताना आपल्याला त्या महिला भगिनी पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं जे भाविक आहेत ते आवर्जून या ठिकाणी येत असतात, आपलं मागणं मागत असतात. आपल्यासोबत पुरोहित बाळू भटजी आहेत. काय सांगाल, इथे तुम्ही देवीच्या सेवेसाठी असता, मोठा उत्साह असतो, यंदा 32वं वर्ष आहे, एकंदरीतच काय सांगाल? एकंदरीत म्हणजे या ठिकाणी जे पूर्वीपासून जी प्रथा आहे की सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत जे काय नवसवरे बोलले जातात ते नवस लोकांचे पूर्ण होतात. त्याप्रमाणे ह्या उत्सवामध्ये एक आमच्याकडे असं आहे की हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असा भेदभाव केला जात नाही.
सर्व धर्मांसाठी हा उत्सव असतो. मुसलमान लोकांचे पण येऊन नवस बोलले जातात, ख्रिश्चन लोक पण असतात, त्यांचे काय प्रश्न असतील ते या ठिकाणी मांडले जातात, ते पूर्ण होतात. जो जो या ठिकाणी मागतो तो त्याला पूर्ण प्राप्त होतं. त्याचप्रमाणे हा उत्सव करत असताना आम्ही इथे कोणत्या प्रकारचे भेदभाव वगैरे न करता चांगल्या प्रकारे 9 दिवसाचा उत्सव असतो. या ठिकाणी सुरुवातीपासूनच आमच्याकडे सुरुवात झाल्यानंतर कुंकुमार्जन एक विधी असतो, तो आमचा 6 दिवस चालतो चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा असते. तत्पूर्वीनंतर आम्ही नवचंडी याग वगैरे असे धार्मिक कार्यक्रम करतो. जास्तीत जास्त आमचा कला धार्मिक कार्यक्रमाकडे असतो. त्याप्रमाणे धार्मिक कार्यक्रम जास्त केल्यामुळे लोकांची जी काय मनोकामना असतात त्या पूर्ण होतात. आणि आत्तापर्यंत असे अनुभव आलेले आहेत की इथे न येता बाहेरून लोक फोन करून आपले नवस बोल आम्हाला सांगतात की आमचे असे कामं आहे, तुम्ही कामना पूर्ण करण्यासाठी नवस बोला म्हणून, आणि पुढच्या दुसऱ्या वर्षी येऊन पूर्ण करतात. आणि इथे एकंदरीत 10 दिवसामध्ये हा उत्सव आनंदात जातो. 10 दिवस कसे जातात ते आम्हाला काही समजत नाही. आम्ही ते 9 दिवस काम जरी केलं असेल तर आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही, प्रत्येक भक्तगणांना त्रास होत नाही. त्याच्यामुळे आमची एवढी श्रद्धा आहे देवीवरती की आम्ही इतर देवतांकडे जेवढे मागतो तेवढे ह्या ठिकाणी सगळ्यांच्या इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी म्हणून जे गाणं वगैरे असतं आम्ही ते सांगतो चांगल्या प्रकारे, आणि त्याप्रमाणे लोकांच्या भावनेचा आत्मेश्वर मंदिर येथे माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाकडून घटस्थापना करण्यात आली. यंदा मंडळाचं 31वं वर्ष असून इथं साकारलेला एकविरा मातेचा देखावा लक्षवेधी ठरलाय. सावंतवाडी संस्थानकालीन असलेलं आत्मेश्वर मंदिर, आणि आत्मेश्वर मंदिरामध्ये माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाचं हे 31वं वर्ष आहे. आणि त्यांनी या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केलेली आहे. आत्मेश्वर मंदिरामध्ये असणारी ही देवी आहे आणि पुढील 9 दिवस या ठिकाणी विविध उत्सव असणार आहे. शेजारीच देवी एकविरा आईचा आकर्षक असा देखावा देखील या ठिकाणी साकारलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत म्हणून आई एकविरा देवीकडे पाहिलं जातं आणि शक्तिपीठांपैकी एक हे देवस्थान आहे. आपल्यासोबत या देवस्थान या उत्सव समितीचे अध्यक्ष असणारे गावडे आहेत किंवा इथले पदाधिकारी आहेत. काय सांगाल, हे यंदा 31वं वर्ष आहे, मोठा उत्साह दिसतोय, काय सांगाल? 2 वर्षाचा कोविडच्या काळात बरेचसे कार्यक्रम राहून गेले. यावर्षी सर्वांमध्येच नवरात्रोत्सवाचा जो जल्लोष आहे तो आज तुम्हाला सकाळपासून पाहायला मिळालेलं आहे. सकाळी वाजत गाजत देवीच्या मिरवणुकीने आगमन झालेलं आहे. विधिवत पूजा होऊन आज पूर्ण आता हा कार्यक्रम आमचा भजन आदी इतर कार्यक्रम आज दशावतार नाटक आहे. अशा प्रकारे विविध 10 दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम आज मंडळाने आखलेला आहे. गेली 31 वर्षे आम्ही अविरतपणे हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे. आत्मेश्वर मंदिरात इथे सर्व अबालवृद्ध स्त्री महिलांचा सुद्धा सहभाग उत्स्फूर्त असतो. विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबवले जातात, विविध उपक्रम राबवले जातात. मंदिराची सुद्धा देखभाल या सगळं मंडळ व्यवस्थापन बघत असतं. आम्ही या सर्वांसाठी सर्व आमच्या भक्तांचे खूप ऋणी आहोत. त्यांचे धन्यवाद व्यक्त व सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओंकार नवरात्रोत्सव मंडळ भटवाडीचं यंदाचं 28वं वर्ष असून देवीला केलेली आरास खास आकर्षण ठरली. सावंतवाडी भटवाडी येथील ओंकार नवरात्र मंडळाची जी देवी आहे दुर्गा माता आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी 28वं वर्ष आहे आणि उत्सव समितीचे अध्यक्ष पण आपल्यासोबत
सगळे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात या मंडळाचे, जे हा उत्सव नेहमी साजरा करतात. आपल्या सोबत या मंडळाचे उत्सव समितीचे अध्यक्ष शृंगारे आहेत, कुणाल शृंगारे. काय सांगाल, यावर्षी कसा उत्साह आहे आणि काय यावर्षीची संकल्पना आहे? कोरोना काळात 2 वर्षामध्ये कार्यक्रम थोडा कमी प्रमाणात झाला, पण यावर्षी आम्हाला उत्सव मोठ्या प्रमाणात करायचा आहे. ते 9 दिवस पूर्णपणे कार्यक्रम रात्रीचे ठेवलेले आहेत. देवीची पूजा रोजच्या वेळेच्या टायमिंगमध्ये आहे. 7 वाजता आरती आमच्याकडे होते आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करायचा आहे यावर्षी. दिलीप मालेकर पण आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं उत्सव असणार आहे? आपण याचे संस्थापक आहेत. नमस्कार, मी 1995 मध्ये स्थापना झाली आणि मी पहिला संस्थापक अध्यक्ष होतो. त्यावेळी त्यावेळी राजा सावंत, अजित खानदारे, तसेच प्रहात परब, संजू शिरोडकर, रमेश परब असे त्या सुरुवातीचे सगळे फाउंडर होते. यांच्यानी मिळून हा छोट्यापणा उत्सव चालू झाला होता आणि आज त्याची हे 28 वर्ष आहे. आणि हा आता देवीला नवसाला पावणारी ही देवी आहे आणि आता उत्सव उत्तरोत्तर वाढत आहे. आणि श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ सावंतवाडीचे यंदाचं 22वं वर्ष असून या ठिकाणी विठ्ठल रखुमाई देखावा साकारला आहे. रासाई कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून देखील दुर्गा मातेचं या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदा या मंडळाचं 22वं वर्ष आहे आणि देवीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केली आहे. ही मूर्ती आपण पाहतोय आणि आजूबाजूला केलेली आरास विठ्ठल रखुमाईचा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे. मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जे अगदी पुढचे 9 दिवस आहे तिथे सेवा चाकरी करणार आहे देवीचे. आपल्यासोबत या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, यंदा तुमचं 22वं वर्ष आहे, कशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे आणि यंदा काय विशेष असणार आहे आणि देखाव्याबद्दल पण काय सांगाल? देखावा हा आमच्या सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की देखावा आमच्या स्थानिक लोकल पोरांनी केलेला आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे 22व्या वर्षी नवचंडी याग या ठिकाणी होणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत भरपूर असे. या ठिकाणी गेली 22 वर्षे आम्ही मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतो. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत. धार्मिक कार्यक्रम आहेत, त्यामध्ये नवचंडिका यागसुद्धा या ठिकाणी आपल्याला अष्टमीच्या दिवशी म्हणजे 3 तारखेला सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून होणार आहे. त्याचप्रमाणे RD एक्सक्रू तसंच होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही यंदा मंडळाच्या माध्यमातून राबवलेला आहे. संपूर्ण सावंतवाडीकरांची आम्हाला गेली 22 वर्ष व्यवस्थित साथ आहे आणि आमच्या समाजाची एकी आणि मुलांनी कुठेतरी पुढे जावं या विचारातून आम्ही हे एकत्र येऊन आम्ही स्वतः हा देखावा आमच्या इथूनच कोणीही बाहेरचा कलाकार या ठिकाणी येऊन काम केलेलं नाही. आम्ही स्वतःच काम करून हा देखावा साकारलेला आहे. अतिशय सुंदर असे कार्यक्रम या माध्यमातून होतील. सर्व रसिक प्रेक्षकांनी तसेच भाविकांनी आमच्या मंडळाला सहकार्य केलेलं आहे. त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आम्हाला सहकार्य करावे हीच नम्र विनंती. कोलगाव निरोखीवाडी येथील ओमकार नवरात्र उत्सव मंडळाचं यंदा 20वं वर्ष असून या ठिकाणी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ओमकार नवरात्रोत्सव मंडळ आमची स्थापना आहे मंडळाची 2003 सालमध्ये झाली आहे आणि ही सुरुवात आपल्या जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय माजी सारंग यांनी याची सुरुवात केली या मंडळाची. आणि आज 2003 सुरुवात केल्यानंतर आज 2022ला 20 वर्ष आमच्या मंडळाला हे 20वं वर्ष झालं आहे. आणि या 20 वर्षात नेहमी भजन कीर्तन त्याचबरोबर सांस्कृतिक आरोग्याविषयी सगळे जे काही उपक्रम आहेत ते राबवले जातात. आणि त्याचप्रमाणे गावातील पूर्ण होम असं जरी 3 गावातलं म्हणजे एक महसूल गाव जरी असले तरी इथे कोलगावमध्ये पहिली नवरात्रोत्सव स्थापना करून पूर्ण गावाशी
रूप होऊन हा सगळे कार्यक्रम मंडळाचे कार्यकर्ते आणि गावातली लहान थोर मंडळी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम साजरे करतो. प्रथम मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा होणारा हा नवरात्र उत्सव आणि दुर्गादेवीचा उत्सव साजरा होत आहे. या दुर्गादेवीचा उत्सव संपूर्ण ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात आता लोक साजरे करायला सुरुवात केली आहे. आम्ही गेले 20 वर्षापासून हा उत्सव ह्या कोलगावमध्ये आम्ही साजरा करत आहोत आणि या इकडच्या हा उत्सव साजरा करताना एवढा आनंद होतो की संपूर्ण जे आपण जो एकोपा आहे, ज्या वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन हा उत्सव किंवा आपण सगळं साजरं करतो, तर एक जिवंत उदाहरण म्हणजे आपले कोलगावातला हा उत्सव आपला एक आपल्या आदर्श म्हणून एक ओंकार नवरात्र उत्सव मंडळाचा आहे. सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांचा इकडच्या मंडळाचे मी अभिनंदन करतो, कारण 20 वर्ष एखादी विषय टिकवून ठेवणं आणि एकत्र येऊन काम करणं हे फार कठीण असतं. आणि यात संपूर्ण आपण जो जो उत्सव साजरा होत आहे ह्या संपूर्ण एक एकोपाचा एक निर्माण होत आहे. आणि आज जिल्हा बँकेचा मी संचालक झाल्यापासून वेगवेगळ्या ज्या शेतकऱ्यांना जे शेतीपूरक व्यवसायासाठी ते दुधाळ जनावरं असो किंवा कुक्कुटपालन असो किंवा शेळीपालन ह्या चांगला आज लोकांपर्यंत जिल्हा बँक सुरुवात केली आहे राबवण्यासाठी. आणि आज संपूर्ण राज्यात आपली एक सिंधुदुर्ग जिल्हा बँक अशी आहे की ती थेट शेतकऱ्यांपर्यंत जाऊन हे प्रकरणं आता आपण करत आहोत. आणि जास्तीत जास्त मी देवीकडे मागणं करतो की सगळ्या लोकांनी जे नोकरी शोधण्यासाठी गोवा मुंबई सर्व ठिकाणी आपले युवक जात आहे, तर सगळ्यांना देवीची चांगली बुद्धी देऊन दे की संपूर्ण सगळ्या लोकांनी ह्या व्यवसायात उतरून दे आणि शेतीपूरक व्यवसायातून चांगला आपला रोजगार हा एक चांगला सुरुवात होऊन दे अशी मी देवीकडे मागणी करतो. श्रीदेव वध नवरात्रोत्सव मंडळ कोलगाव इथं देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यंदा देवीचं 8वं वर्ष आहे. या ठिकाणी यंदा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवरात्रोत्सवाला सर्वत्र प्रारंभ झाला असून कोलगाव येथील श्रीदेव वस देवस्थान नवरात्रोत्सव मंडळाची ही देवी या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे, प्रतिष्ठापना केलेली आहे. यंदा हे 8वं वर्ष आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जे पुढचे 9 दिवस या ठिकाणी देवीची सेवा करणार आहेत. आणि या मंडळाचे अध्यक्ष आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण आहेत. काय सांगाल, यावर्षी मोठा उत्साह आहे, कारण 2 वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होतोय. तुमचं 8वं वर्ष आहे यंदाचं. काय सांगाल, कसे उत्सव असतील आणि कसा उत्साह असेल? यंदाचं आमचं जे हे आहे देवीचं नवरात्र उत्सवाचं ते 8वं वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी कार्यक्रम बंद होते का, आणि यंदा आम्ही मोठ्या संख्येने आणि आमच्या वाडीतील सगळे जे समाज आहे आमचा तो समाज सगळा एकत्र येऊन आम्ही हा जो कार्यक्रम आहे तो करत आहोत. तसंच ह्या गावचे पण लोक, बरेचसे लोक, गावकरी मंडळी किंवा बाकीचे सगळे लोक ह्या देवीला येऊन मानतात आणि देवीचं दर्शन घेतात. काय बरेचसे लोक येतात इथं. बरेचसे लोकांचं म्हणजे आणि ज्यांनी आमच्या देवीकडे ज्यांनी मागितलेलं आहे ते ह्या देवी आमची प्रसन्न होते आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक बाहेरून येतात, काय गावातले येतात, आमचे पाहुणे पैक येतात काय. आणि दरवर्षाप्रमाणे यंदा आम्ही जास्त उत्सव कार्यक्रम ठेवलेले आहेत. दांडियाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत काय. चंदवनकर दशावतारी मंडळाचं नाटक पण ठेवलेलं आहे. यावर्षी मोठा उत्साह होतोय, तुम्ही कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहात. काय मागणं देवीकडे आपण सर्वजण केलेलं आहे आणि कसा उत्साह असेल? यावर्षी 8वं वर्ष आहे आमचं या देवीचं.
आपण सर्वांचे यांनी संगोपाने म्हणजे सगळ्यांच्या मतीने आपण हे कार्यक्रम करत आहोत. देवीकडे एकच मागणं आहे की सर्व लोक एक गुण्यागोविंदाने नांदू देत, म्हणजे सगळा समाज आमचा आहे ते एकोप्याने राहू दे, गावातल्या लोकांचं भलं होऊ दे, सगळे गावातले जे लोक आमच्या देवीकडे येतात त्यांचं काय मागणं असेल ते पूर्ण करावं एवढं त्यांची देवीकडे इच्छा आहे आमची प्रकट करतो. नक्कीच आपण पाहतोय की हे सर्व जे इथले पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आपल्याला पाहायला मिळतं. इथले पुजारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही या देवीची सेवा करणार आहात आणि अनेक धार्मिक कार्यक्रम पण इथे होणार आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मी जो कार्यक्रम करतोय तो आनंदात करतोय, मला खूप आनंद आहे ह्याच्याबद्दल. आणि जो नाटकाचा आहे ना, भावांतरी ते हळवे हा नाटक प्रयोग करणार आहोत, तो लोकांनी आवर्जून बघावं व पाहावं अशी मी त्यांच्याकडे विनंती करतो आणि आमच्या कार्यक्रमावर शोभा वाढावी ही विनंती. नक्कीच आमचे संपादक आणि इथले या मंडळाचे सल्लागार असणारे सागरजी चव्हाण पण आहेत. इथे विशेष धार्मिक कार्यक्रमांचा यावर्षी उत्साह दिसतोय आणि 2 वर्ष या धार्मिक कार्यक्रमाला सर्व लोक मुकले होते, त्यामुळे मोठा उत्साह आहे. आणि काय कार्यक्रम असतील? निश्चित विनायक की यावर्षी हा उत्सव अगदी डबल आहे, कारण गेली 2 वर्ष करोनाचं सावट होतं आणि त्यामुळे 2 वर्ष नवरात्रोत्सव हा अगदी थाटात साजरा करता आला नाही. पण ह्या वर्षी सर्वच मंडळांचा एक उत्साह संचालतो आहे आणि त्यावेळी निश्चितच तो उत्साह इथे देखील पाहायला मिळतो आहे. आणि खऱ्या अर्थाने आपलं जे श्री देववस मंडळ आहे तर त्याचे सर्व पदाधिकारी या उत्सवासाठी सज्ज झालेले आहेत. मग ते आमचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, सर्व मंडळी अगदी जी काय आमच्या वाडीतील जी काय बालगोपाळ मंडळी आहेत ती देखील त्यांचा देखील एक उत्साह संचारलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहायचं असेल तर या 9 दिवसामध्ये विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. खरं तर यावर्षी हे 8वं वर्ष आहे देवीचं या उत्सवाचं आणि यामध्ये सर्वांचं सहकार्य असतं. अगदी इथले सर्वच आमचे नाते बांधव असतील, जे आमचे इथले सर्वच वाड्यातील मंडळी असतील, या सर्वांचा सहभाग उत्स्फूर्तपणे असतो. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे ह्या 9 दिवसामध्ये जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तर त्यामध्ये नेहमीच अगदी दैनंदिन जे कार्यक्रम होतात ते म्हणजे सकाळी आमच्या इथे पूजन झाल्यानंतर आरतीचा कार्यक्रम होतो दुपारी. त्यानंतर सांगायचं असं तर संध्याकाळी आपली एक आरती होते. पण तत्पूर्वी ह्या आरतीच्या पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्र सर्वात आकर्षण असणारं ते म्हणजे दांडिया. तर अनेक विविध तालुक्यातून जिल्ह्याभरातून अनेक दांडिया ग्रुप इथे आवर्जून येतात आणि आपला दांडिया सादर करतात. तर हा दांडियाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील नामांकित जी भजन मंडळ आहेत तर त्यांची भजन मंडळ इथे येतात, ते आपलं भजन सादर करणार आहेत. त्याचबरोबर विशेष करून सांगायचं असेल तर महत्त्वाचं म्हणजे चंदवनकर दशावतार यांचा देखील नाट्यप्रयोग इथे होणारच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खास आकर्षणाचा विषय असेल तो म्हणजे अगदी भावअंतरीचे हळवे फेम मयूर गवळी हे अगदी आपल्या कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अगदी देशभरामध्ये ज्यांचं नाव गेलेलं आहे भावअंतरीचे हळवे फेम म्हणून, तर त्यांचा नाट्यप्रयोग हा इथे होणार आहे. आणि हा एक खास आकर्षण असणार आहे या एकूणच 9 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने ठेवलेले आहेत. सर्वजण एक वेगळा एकोप्याचं दर्शन या देवीच्या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने इथे पाहायला मिळतं. प्रत्येकजण आपला हा घरचा कार्यक्रम आहे असं समजून इथे सर्वजण सहभागी होतात आणि ह्या सर्वांना एकत्र आणण्याचं विशेष असं जे काही महत्त्व जाते आहे आणि जे एकत्र आणण्याचं काम हे खऱ्या अर्थाने आपल्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत बाबूराव चव्हाण यांनी हे कार्य केलेले आणि अनेक बाकीचे सर्व पदाधिकारी आहेतच. मी विशेष करून सांगायचं म्हणजे मला अगदी आवर्जून सांगायचं असेल तर म्हणजे गेली कित्येक वर्ष इथे ह्या वसदेवामध्ये घटस्थापना होते. इथे आपला वसदेव आहे जो अगदी नवसाला पावणारा आहे. इथे अनेक विविध राजकीय लोक आलेले आहेत. तिथे येऊन इथे गाराणं घातलेलं आहे आणि मला आठवतं आहे आजही की इथे ज्यांची इथे गाराणं घातलेलं आहे तर जे लोकप्रतिनिधी इथे गाराणं घेऊन इथे दर्शन घेऊन गेलेले तर ते हमखास निवडून आलेले आहेत. आणि हे इथल्या देवाची आणि इथल्या देवीची खास आख्यायिका आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथे आवर्जून उल्लेख करेन ते म्हणजे गेली अनेक वर्ष इथे या वसदेवाची आणि या देवीची सेवा करणारे ते म्हणजे आमचे कैलासवासी वासुदेव चव्हाण हे गेल्या वर्षी आमच्या याच उत्सवाच्या 8व्या दिवशी ते निधन झालं त्यांचं. आज आम्हाला त्यांची खऱ्या अर्थाने आठवण येते आहे कारण
या संपूर्ण उत्सवामध्ये ते प्रामुख्याने असायचे, ते पुढाकार असायचे आणि आमच्या वाड्यातील एक सगळ्यात बुजुर्ग असं व्यक्तिमत्व होतं ते आणि अगदी मनोभावे ते त्यांची सेवा करायचे आणि आज ते आमच्यामध्ये नाही. त्यामुळे नक्कीच त्यांची देखील आम्हाला या निमित्ताने आठवण होते. दरवर्षी ते पुजारी म्हणून ते नेहमीच इथे आपलं योगदान असायचं, अगदी मनोभावे ती सेवा करायचं. त्यामुळे या निमित्ताने मी त्यांना देखील आमचे सर्व मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं पुण्यस्मरण करतो आहोत आणि त्यांना आठवण देखील आमची करतो आहे. त्यामुळे निश्चितच या देवीच्या आशीर्वादाने इथे सर्व आमच्या वाड्यातील सर्व मंडळी एकत्र नांदतायत, एकत्र गुण्यागोविंदाने हा उत्सव साजरा करतायत. त्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि यावर्षी त्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्यासाठी सज्ज झालेलो आहोत. नक्कीच आपण पाहतोय कोलगावमधल्या श्रीदेव वस देवस्थान नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्रोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. एकंदरीत संपूर्ण आपण आढावा घेतला तर जिल्ह्यामध्ये संपूर्ण शहरासोबत गावागावामध्ये देखील नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतो. गेल्या 2 वर्षात कोरोनाने लागलेला ब्रेक आणि सर्व धार्मिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, याच्यावर आलेली बंधनं यातनं मुक्त झाल्यानंतर मोठ्या उत्साहात आणि गुण्यागोविंदात हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.